नमस्कार. श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्डमध्ये मी श्रद्धा आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अतिशय स्पॉन्जी मऊसूत होणाऱ्या अशा चॉकलेट केकची रेसिपी. किती मऊसूत होतोय बघा. वाव, अतिशय मऊसूत होतो हा केक. जनरली चॉकलेट केक थोडे ड्राय होतात, पण हा अतिशय मऊसूत आणि मस्त केक होतो. सगळ्यात पहिल्यांदा केक टीनला बटर लावून घ्यायचं आहे. सगळीकडनं लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मैदा घालायचा आहे आणि मैदा डस्ट करायचा आहे. इथं मी आता यावेळेला बटर पेपर वापरलेला नाही. एका बाउलमध्ये आता 1.25 कप मैदा घेतलेला आहे. 1 कप आणि 1/4 कप. 1 टीस्पून बेकिंग पावडर घालायची याच्यात. 1/4 टीस्पून मीठ घातले आणि आता सगळं चाळून घ्यायचं आहे आणि सगळं चांगलं कोरडं मिश्रण आपण मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता दुसऱ्या बाउलमध्ये आपल्याला अर्धा कप फ्रेश दही घ्यायचं आहे. घरीच केलेलं आहे हे दही. ते चांगलं फेटून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण 1 कप पिठी साखर घालणार आहोत. ती मिक्स करून घ्यायची आहे आणि 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे याच्यात. तो पण मिक्स करून घ्यायचा आहे छान. आणि आता यामध्ये आपण 1/4 टीस्पून म्हणजे पाव टीस्पून सोडा घालायचा आहे आणि हे छान मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता एका मायक्रोवेव्ह बाउलमध्ये 1/4 कप बटर, अनसॉल्टेड बटर, 1/4 कपच्या निम्म तेल घेतलं म्हणजे 2 टेबलस्पून तेल आणि पाऊण कप दूध, 2 सॅशे कॉफीचे मी घातलेले आहेत म्हणजे 2 टेबलस्पून कॉफी. 1 मिनिट आपल्याला मायक्रोवेव्ह करून घ्यायचं आहे म्हणजे गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे फक्त बटर आपलं मेल्ट व्हायला पाहिजे. आणि इथं आता आपण कोको पावडर घातलेली आहे आणि थोडी कोको पावडर घालून मिक्स करायचं आहे. साधारण 1/4 कप कोको पावडर आहे. 1/4 कप प्लस 1 टेबलस्पून एवढी कोको पावडर मी वापरलेली आहे. कोको पावडर डच प्रोसेसची मी वापरलेली आहे. त्यानं तुमच्या केकला वेगळा स्वाद येतो. दूध, बटर, तेल थोडं गरम केल्यामुळं एक वेगळा सॉफ्टनेस आपल्या केकला येतो. आणि आता तिन्ही मिश्रण एकत्र थोडी करत छान वेल कंबाईन करायची म्हणजे छान मिक्स करून घ्यायची आहेत. तिन्ही मिश्रण म्हणजे ड्राय इन्ग्रेडियंट्समध्ये मी कोको पावडरचं मिश्रण आणि दह्याचं मिश्रण घालून तिन्ही छान मिक्स केलेलं आहे. अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. याच्यात आपण चोको चिप्स घातलेले आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त चोको चिप्स घाला. आता आपण केक टीनमध्ये सगळं मिश्रण घालणार आहोत. याआधी आज मी केक OTGमध्ये बेक करणार आहे. त्याच्यासाठी 160 डिग्रीला मी 10 मिनिट प्रीहीट केलेला आहे. आता छान टॅप करायचं आहे आणि वरनं चोको चिप्स परत घातलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. आणि आता प्रीहीट झालेल्या OTGमध्ये मी 160 डिग्रीलाच 30 ते 35 मिनटं साधारण बेक करायला ठेवलेला आहे केक. OTGच्या साईजनुसार तुम्हाला वेळ आणि टेम्परेचर सेट करावं लागेल. आणि आपला केक पूर्ण तयार झालेला आहे. कुठंही कच्चा नाही आहे, कुठंही राहिलेला नाही आहे मध्ये असा कच्चा. छान केक झालेला आहे. झाकून पूर्ण गार होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे. पूर्ण गार झाल्यानंतर वाव, एक कण तरी लागला आहे का बघा खाली. किती सुंदर केक झालेला आहे. OTG नसेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा 30 ते 35 मिनटं हा केक बेक करू शकता. अतिशय सुंदर होणारा हा केक आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कोको पावडर डच प्रोसेस वापरा. अतिशय सुंदर केक होतो. तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि केक करून बघितला तर मला कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.